नमस्कार. मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. प्रेम यालाच म्हणतात का? एक हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 11. झाल्याची पाहून त्यानंही फक्त एक डाव खेळला होता, पण त्याला नुकतंच कळालं होतं की तो डाव तेव्हा त्याच्यावरच उलटला होता. त्या दोघांना परिस्थितीने आता आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यावर आणून ठेवले होते. एकीकडे सागर होता, ज्याच्याशी मेघनाचं लग्न ठरलेलं. दुसरीकडे शाळेतली मैत्रीण, तिच्यावरचं पहिलं प्रेम. काही नाही ग, थोडे मतभेद झाले. मेघनापासून नजर फिरवत नीरव उतरला. आणि त्यानंतर कुणी आले असेल ना इतक्या वर्षात. मेघनाने माहिती काढण्याचा प्रयत्न केला. नाही, मला तितकासा वेळच नाही भेटला, नीरवने यावेळी खरं सांगितले. काय? तू इतके वर्ष एकटा? मेघनाच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य स्पष्ट दिसू लागलं होतं. एकदा तरी मला भेटायचा प्रयत्न केला असतास. आपण मित्र होतो एकमेकांचे. तू तर शाळा संपल्यावर एकदाही तोंड दाखवले नाहीस. नीरव, कम ऑन यार. मेघना आता जरा मोकळं होऊनच बोलू. अगं, खरंच वेळ नाही भेटला. कुणाचाच विचार नाही आला. घरची जबाबदारी होती. मग मला इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालून चालणार नव्हतं. नीरव अगदी काकाकुळतीला येऊन सांगू लागला. 5 मिनिटं शांततेत गेली. मेघनाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. फक्त एकदा नीरव, एकदा भेटून बोलला असतंस, मला विचारलं असतंस, एकदा प्रयत्न केला असतास मला शोधण्याचा. तुझ्यासाठी कितीतरी वर्ष थांबायची तयारी होती माझी. माझं पहिलं प्रेम आहेस तू. मेघनाने मनात दाटलेल्या सगळ्या भावनांना रडतच मोकळी वाट करून दिली. तिला सावरण्यासाठी त्याने हात साहजिकच सरसावले, पण तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. काय काय वल्गना आहे ही प्रेमाची. मी सोनलचा असूनही तिचा नाही होऊ शकलो आणि मेघनाचा नसूनही कायम तिचा राहिलो. मी ठरवलं असतं तर सगळं बदललं असतं, पण मी खरंच चुकीच्या हेतूने यातलं काही घडवून नव्हतं आणलं. नियतीने मला हतबल केलं, तेव्हाही आणि आजही. नेहमीच. नीरवचं अंतर्मन यावेळी रडू लागलं. स्वतःचे भाव लपवत नीरव बोलू लागला. मेघना, माझ्या मनात कधी तुझ्याबद्दल तसा विचार नाही आला. मला माफ कर. मी फक्त तुझा मित्रच आहे. नीरवचे शब्द ऐकून मेघनाला अश्रू आवरणं अवघड झाले. तिच्या हुंदक्यांचा आवाज नीरवच्या काळजावर घाव देऊन गेला. ती अक्षरशः घाईतच उठली आणि निघून गेली. नीरवने तिला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला. ती गेली आणि तिची पाठमोरी आकृती तो नजरेत साठवून ठेवत होता. पुन्हा ते कधीच भेटले नाहीत. सागरच्या विनंतीवरही नीरव कधी त्यांच्यासोबत बाहेर भेटला नाही. काही महिन्यातच सागर आणि मेघनाचे लग्न ठरले. आज लग्न झाल्यावर वरातीमध्ये नीरवने आयुष्यातले सगळे तणाव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. रात्री अम्मेच्या घरी झोपताना बाहेरचा मोठा होत असलेला चंद्र पुन्हा आपल्या मूळ रूपात येऊ लागला होता आणि थकलेल्या नीरवच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली होती.